लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काल दिनांक 6 जानेवारी रोजी बदलापूर पोलीस स्थानकातर्फे रेझिंग डे साजरा करण्यात आला। 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत 2025मध्ये गहाळ झालेले मोबाईल फोन एकूण 377 तक्रारी नोंदवल्या गेल्या। त्यातील 180 तक्रारींचा शोध अजून सुरू आहे। 136 मोबाईल फोन परत देण्यात आले। सोबतच कार्यक्रमानिमित्त बदलापूर रेल्वे स्थानकावर जनजागृती संबंधित पथनाट्य सादर करण्यात आले। दिनांक 7 जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आणि रिक्षा चालक समस्यांवर उपाययोजना करण्यात आल्या। ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमबद्दल सतर्क करण्यात आले आणि शाळा महाविद्यालयांमध्ये योग्य स्पर्श व अयोग्य स्पर्श याबद्दल जनजागृती करण्यात आली। प्रतिनिधी तनया कुलकर्णीसोबत बदलापूर न्यूज बदलापूर। केलेली आहे काय संख्या आहे आणि किती जणांना? बदलापूर पोलीस स्टेशनतर्फे 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे सप्ताह असतो। त्या सप्ताह दरम्यान आपण वर्षभरात गेलेले मोबाईल ते आपण ज्या ठिकाणाहून रिकवर करतो ते रिकव्हरी करून ह्या सप्ताहामध्ये आपण तक्रारदारांना ते मोबाईल परत करण्याचं ठरवलेलं असतं। त्या अनुषंगाने आपण यावर्षी आपल्याकडे बदलापूर पोलीस स्टेशनला एकूण 377 मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल होती। त्यापैकी आपल्याला 180 मोबाईल ट्रेसआउट झाले होते आणि त्यापैकी 136 आपण परत मोबाईल रिकवर केले आणि बाकीचे प्रोसेसमध्ये आहेत ते आपण रेझिंग डेच्या निमित्ताने तक्रारदारांना परत केलेले आहेत। तसेच रेझिंग डे निमित्ताने आपण बदलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य आयोजित केलेले होते। नंतर रोटरी क्लबतर्फे आता उद्या आरोग्य तपासणी शिबिर आपल्याकडे आयोजित केलेलं आहे। नंतर रिक्षावाल्यांचे जे तक्रारी येतात नेहमी तर त्यांच्यामध्ये अवेअरनेससाठी आणि त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी याकरता आपण त्याकडे सेशन्स घेतलेले आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर फ्रॉड वगैरे जे होतात त्या अवेअरनेस येण्यासाठी त्यांच्याकडे आपण त्यांचे लेक्चर घेतलेले आहेत आणि शाळा कॉलेजेसमध्ये गुड टच बॅड टच नंतर सायबर अवेअरनेस संदर्भात आपण त्यांची वेळोवेळी जाऊन शाळेला व्हिजिट देऊन त्यांच्याकडे प्रोग्राम घेत असतो।